आपला कंपॅरिझन हा चॅप्टर आपण घेतोय, सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय. ओके. आता कंपॅरिझन मध्ये मी काय काय सांगितलं, ऑब्जेक्ट, सबस्टन्स, पर्सन किंवा त्याचे हाईट, वेट, जी साईज आहे त्याच्यानुसार त्यांचं काय होणार आहे, कंपॅरिझन होणार आहे. आणि कंपॅरिझन आपण कशा थ्रू बघणार आहे, सॅम्पल क्वेश्चन थ्रू, राईट. आणि त्याचं आन्सर आपल्याला कसं काढायचंय, थोडंसं रिझनिंग वर कॉन्सन्ट्रेट करायचंय, की काय येऊ शकतं, कसं रिलेशन असेल, किंवा मग जर मॅथमॅटिकल क्वेश्चन असेल तर ते मॅथमॅटिकल मध्ये काय रूल्स आहेत. ओके. फेन कम्पेरिंग. आता बघा इथे काय दिलंय, फेन कम्पेरिंग फर्स्ट ऑप्शन आहे, देर इज अ मोर और लेस रेशो, यूज मोर अँड लेस सिम्बॉल्स. आता जर तिथं जर असं दिलं असेल की याच्यापेक्षा मोठा किंवा याच्यापेक्षा लहान असं सांगायचंय, तर तुम्हाला काय करायचं, तिथे दोन सिम्बॉल यूज करायचे. जर मोठा असेल, ओके, जर एखाद्या संख्येपेक्षा किंवा एखाद्या वेट हाईट पेक्षा जर मोठा असेल तर तुम्हाला काय करायचंय, मोर दॅन हे साईन वापरायचंय. ओके. आणि जर लेस विचारला असेल किंवा कमी, ज्या कोणापेक्षा कमी आहे किंवा कोणापेक्षा खूप जास्त कमी संख्या दिसते, तर त्याच्यासाठी हा लेस वाला सिम्बॉल तुम्हाला यूज करायचा आहे. ओके. त्याच्यानंतर बघा सेकंड ऑप्शन काय आहे, अरेंज द कंपोनंट्स इन असेंडिंग ऑर डिसेंडिंग ऑर्डर. कधी कधी तुम्हाला काही जणांचे मार्क्स दिलेले असतात, मार्कशीट. ओके. काही जणांना असं दिलेलं असतं की आता 4 स्टुडंट घेतलेत, त्यांचे मार्क लिस्ट दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सांगितले की कोणाला जास्त मार्क्स आहेत. ओके. विमान हा क्लास स्कॉलरशिपचा आहे, स्कॉलरशिप इंग्लिश मिडियमचा क्लास आहे, पण मराठी मिडियमचेही मुलं आज जॉईन होणार आहेत त्याच्यामध्ये. ओके. हा. तर बघा, अरेंज द कंपोनंट्स. आता तुम्हाला काय करायचंय, जर तुम्हाला एखाद्याचे हायेस्ट मार्क करायचे असतील तर तुम्ही काय करणार, असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डरनी जाणार, ज्यामुळे तुमचं जे काही नंबर आहे किंवा जे काही ऑप्शन, जो करेक्ट ऑप्शन तुम्हाला चूज करायचा तो तुम्हाला सापडून जाईल. ओके. त्याच्यानंतर थर्ड, गेट द आन्सर राईट. त्यामुळे काय होईल, या दोन गोष्टीमुळे काय होईल, तुम्हाला आन्सर ऍक्युरेट तुम्हाला भेटून जाईल. ओके. तुम्हाला बाकी काही करायची गरज लागणार नाही. इथपर्यंत सगळ्यांना समजले बाळांनो? हम्म. त्याच्यानंतर बघा आता फर्स्ट सॅम्पल क्वेश्चन, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का? येस ऑर नो टाईप करायचं, आपल्याला क्वेश्चन बघायचे बाळांनो. येस ऑर नो गाईज, सगळ्यांना समजलंय? कोणाला काही इश्यू आहे का? आकांक्षा शिरसाट, अनम्यूट करायचं, व्हिडिओ ऑन करायचं बाळा. येस मॅम. आकांक्ष, येस बेटा. येस मॅम. समजलंय सगळं? हो. ओके. काही डाऊट आहे? नाही. वैष्णवी घुगरे. ओके. वैष्णवी कुठे आहे आता? हा, वैष्णवी अनम्यूट करायचं बेटा. यस टीचर. हा. काय प्रॉब्लेम आहे बाळा? एनी डाऊट? टीचर मी आता झाले. ओके, नो प्रॉब्लेम. आपण कंपॅरिझन हा चॅप्टर बघतोय, म्हणजे तुलना, एकमेकांशी तुलना. पर्सन, व्यक्ती असेल, काही एनी सिम्बॉल्स असतील किंवा मार्क्स असतील, तर त्याच्यासोबत तुलना करून आपल्याला जे आहे ते आन्सर काढायचं आहे. एवढंच आपण पाहिलंय आता सध्या. ओके. ओके बाळा. यस. हो. आता बघा फर्स्ट क्वेश्चन. कस्तुरी सोनटक्के, अनम्यूट करायचं बेटा. यस टीचर. रीड करायचं क्वेश्चन. Exam start from Monday. ओके, थांब बाळा, मी रीड करून दाखवते. सगळ्यांनी रीड करायचंय. ओके क्वेश्चन.
सगळ्यांनी रीड करायचं क्वेश्चन. मी क्वेश्चन कोणालाही विचारणार आहे. मॅम मी रीड कर. क्रांती पाटील अनम्यूट कर बाळा. ओके मॅम. हा, काय प्रॉब्लेम आहे बाळा? मॅम स्क्रीन दिसत नव्हती. आता दिसतीये? हो मॅम. मॅम मी ओके स्क्रीनवरती रीड करू का? ओके, फास्ट मध्ये रीड करायचं. ओके. Exam started from Monday. Daily there was one paper. The first paper was the paper on regular. In between Marathi and English paper was environment. Two paper math paper was after English paper. On the third day after environment, two paper was environment. One paper on which day was math paper. हम्म. काय कळालं क्वेश्चन मध्ये? ठीक आहे. हम्म. ठीक आहे. मॅम फर्स्ट पेपरला हम्म. मंडे होता. आता बघा, बाळा म्यूट करायचं बाळा. ओके मॅम. हा, म्यूट करा. मी सगळ्यांना एक्सप्लेन करते. ओके. आता बघा इथे काय म्हणतंय, एक्झाम स्टार्टेड फ्रॉम मंडे. मंडे पासून एक्झाम स्टार्ट झालेली आहे. डेली देअर वॉज वन पेपर. प्रत्येक दिवशी एकच पेपर होतो. आणि फर्स्ट पेपर वॉज द पेपर ऑफ लँग्वेज. ओके, फर्स्ट पेपर कशाचा आहे? लँग्वेजचा आहे. इन बिटवीन मराठी अँड इंग्लिश पेपर वॉज इन्व्हायरमेंट 2 पेपर. ओके, म्हणजे आणि त्याच्यानंतर बघा, मॅथ पेपर वॉज आफ्टर इंग्लिश पेपर. मॅथ हा कोणत्या नंतर आहे? गणिताचा पेपर कधी आहे? इंग्लिशच्या पेपर नंतर मॅथचा पेपर असणार आहे. ऑन द थर्ड डे आफ्टर एन्व्हायरमेंट 2 पेपर वॉज एन्व्हायरमेंट 1 पेपर. ऑन विच डे वॉज मॅथ पेपर? कोण सांगेल? ओके, मी आता कोणाला तरी क्वेश्चन विचारते. ओके. अनम्यूट करायचं बेटा. येस मॅम. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग बेटा. सांगा. हे क्वेश्चन आता असं सांगितलंय की एक्झाम मंडे पासून स्टार्ट झाली. रोज एक पेपर होता. पहिला पेपर लँग्वेजचा होता. मराठी आणि इंग्लिशच्या पेपर मध्ये म्हणजे मराठी नंतर इन्व्हायरमेंट 2 चा पेपर होता. आणि त्या पेपर नंतर इंग्लिशचा पेपर होता. मॅथ्सचा पेपर इंग्लिशच्या पेपरच्या नंतर होता. म्हणजे आता मंडेला मराठीचा झाला, ट्युजडेला इन्व्हायरमेंट 2 चा झाला, वेडनेसडेला इंग्लिश पेपर झाला आणि इंग्लिश पेपरच्या नंतर मॅथ्स पेपर आहे ना, म्हणून थर्सडेला मॅथ्सचा पेपर झाला. थर्सडेला मॅथ्सचा पेपर झाला. आणि मग एन्व्हायरमेंट 1 जो पेपर आहे तो कधी झाला? तो म्हणजे ते जे थर्ड डे environment 1 paper. On the third day after environment 2 paper was environment 1 paper. म्हणजे आता मला ते थोडं नाही कळालं ते. ओके, 1 मिनिट. हा, सगळ्यांनी विचार करून आन्सर द्यायचे बाळांनो.
प्रियल कुठं आहे यार प्रियल? आणि बाळाने एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना. आता क्लासमध्ये भरपूर स्टुडंट असल्यामुळे सगळ्यांना अनम्यूट करणं होणार नाही. जर तुम्हाला पॉसिबल असेल चॅट बॉक्स मध्ये तुमचा डाऊट लिहिणं, तर प्लीज लिहून काढा. ओके. सगळ्यांना जर मी अनम्यूट केलं तर माझा 1 तास इथे अनम्यूट करण्यातच जाईल. त्रिजित जवळे, अनम्यूट करायचं बेटा, काय प्रॉब्लेम आहे सांगायचं. चिन्मय, माहिती आहे ना इमेज टाकायच्या नाहीत, मी सांगितलंय ना, खूप जणांनी रिक्वेस्ट केलेली आहे मी. त्रिजित कुठे गेलं बाळा? अनम्यूट करायचं बेटा. त्रिजित. ओके, आता बघा, सगळ्यांनी लक्षात घ्यायचं, आता बघायचं इथे. ओके. आता मंडे पासून आपली काय झाले, एक्झाम स्टार्ट झाले. ओके. मग मंडेला फर्स्ट पेपर कशाचा आहे? मंडेला त्यांनी काय केलंय, लँग्वेज म्हणजे डेली पेपर चालू झालेत, पण फर्स्ट पेपर कशाचा आहे, लँग्वेजचा आहे. आणि इन बिटवीन मराठी आणि इंग्लिश मध्ये काय आहे, एन्व्हायरमेंट, म्हणजे मराठीचा हा फर्स्ट पेपर असणार आहे. ओके. लक्षात घ्यायचं सगळ्यांनी, इकडे लक्ष द्यायचंय. कोणालाही मी क्वेश्चन विचारणार आहे, उत्तर आलं पाहिजे. ओके. मराठीचा पेपर असणार आहे. त्याच्यानंतर सेकंड पेपर हा एन्व्हायरमेंटचा असेल. क्लिअर आहे सगळ्यांना? एन्व्हायरमेंट 2 चा पेपर सेकंडला असेल. त्याच्यानंतर थर्ड हा इंग्लिशचा असेल. येस. आणि त्याच्यानंतर बघा काय म्हणताय, मॅथ पेपर वॉज आफ्टर इंग्लिश पेपर. आता इंग्लिशच्या नंतर काय आहे, मॅथ. येस. आणि ऑन द थर्ड डे आफ्टर एन्व्हायरमेंट 2 वॉज एन्व्हायरमेंट पेपर 1. म्हणजे एन्व्हायरमेंट 2 पेपर झाल्यानंतर 3 दिवसांनी काय असणार आहे, एन्व्हायरमेंट 1 चा पेपर. इज इट क्लिअर? असे हे पेपर असणार आहेत. फर्स्ट मराठी, सेकंड एन्व्हायरमेंट 2, थर्ड इंग्लिश, फोर्थ मॅथ आणि लास्ट वन एन्व्हायरमेंट 1. का एन्व्हायरमेंट 1 हा लास्टला का असणार आहे? कारण ऑन द थर्ड डे आफ्टर एन्व्हायरमेंट 2, एन्व्हायरमेंट 2 च्या नंतरच्या तिसऱ्या दिवशी एन्व्हायरमेंट 1 हा पेपर असणार आहे. ओके. येस. आता एन्व्हायरमेंट 2 कधी झाला, जर आपण हा पहिला दिवस धरला. ओके. आता हा एन्व्हायरमेंटचा हा पेपर इथे झाला. क्लिअर आहे? त्याच्यानंतर 1, 2 आणि हा 3, ह्या 3 दिवशी काय येणार आहे, एन्व्हायरमेंट 1 चा पेपर. ओके. त्यामुळे आता आपल्याला काय विचारलंय, ऑन विच डे वॉज मॅथ्स पेपर. तर मॅथचा पेपर कधी येईल, मंडे, ट्युसडे, थर्सडे, वेनसडे. ओके सॉरी, मंडेला कोणता असणार आहे, मराठी. येस. ट्युसडेला काय असणार आहे, एन्व्हायरमेंट 2. त्याच्यानंतर वेनसडेला काय असणार आहे, इंग्लिश. आणि थर्सडेला काय येणार आहे, मॅथ. तर आपला आन्सर काय येईल, थर्सडे, थर्ड ऑप्शन. हो. काय म्हटलं? हा. ओके. थर्सडे हे आपला आन्सर येणार आहे. सगळ्यांनी म्यूट करायचंय. आकांश. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा. ओके. दुर्वा, काय डाऊट आहे बाळा? दुर्वा, जर तुला एन्व्हायरमेंट 1 आणि एन्व्हायरमेंट 2 मध्ये जर डिफरन्स माहित नसेल, तर एन्व्हायरमेंट म्हणजे तुमचं जे ईव्हीएस चा असतो ना पार्ट, तो त्याच्यामध्ये घेतात, तुम्हाला जर ईव्हीएस शॉर्टकट मध्ये माहित असेल तर. ओके. एनी अदर डाऊट दुर्वा? यस ऑर नो टाईप करायचं पटकन. ओके, काही डाऊट आहे का, येस ऑर नो? ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा.
रेया अनम्यूट करायचं बेटा आणि क्वेश्चन रीड करायचंय आणि व्हिडिओ ऑन पाहिजे. रेया, आर यू देअर? ओके. अन्वी, अनम्यूट करायचं बेटा. अन्वी अनम्यूट कर. Yes, ma'am. Yes, हम्म. ma'am. रीड करायचं क्वेश्चन फास्ट. Suyash plays cricket and football. Rajendra plays only hockey. Shailesh plays football and kabaddi. And Deepak plays all sports except football. Who play kabaddi? Ma'am, Deepak and Shailesh. बाय. कारण सुयश काय करतोय, क्रिकेट खेळतोय मॅम, आणि फुटबॉल खेळतोय, राईट. आणि राजेंद्र काय करतो, फक्त हॉकी खेळतो, राईट. शैलेश काय करतो, फुटबॉल आणि कबड्डी खेळतो. आणि दीपक काय करतो, सगळ्या गोष्टी करतो फक्त फुटबॉल सोडून. देन हू प्लेज कबड्डी? तर कबड्डी खेळणार कोण आहे? सुयश तर नाही, राजेंद्र पण नाही. शैलेश एक कबड्डी खेळतो आणि दीपक एक खेळतो, राईट. तर शैलेश आणि दीपक जो ऑप्शन येईल जिथे, तो तुमचा करेक्ट ऑप्शन असेल. तर तुमचा ऑप्शन नंबर 4 हा करेक्ट येईल. यस अन्वी? Yes, ma'am. जायचं नेक्स्ट. प्रियाल कुठं आहे यार? प्रियाल 1 मिनिट हा गाईज. प्रियालला काय प्रॉब्लेम आहे बघा. प्रियाल अनम्यूट कर बाळा. प्रियाल प्रियाल अनम्यूट कर बाळा. प्रियाल अनम्यूट करायचंय. मला पण माहित नाही बाळा, तुझा माईक का चालू होत नाही, बाकीच्यांचे माईक चालू होतात. एकदा लिव्ह करून तू रिजॉईन करून बघ, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह तर होईल मे बी. ओके. कारण स्टुडंटचं बाकी पण डिस्टर्बन्स होतोय बाळा. आणि डाऊट जर काय असेल तर तू चॅटबॉक्स मध्ये लिहू शकते, हे पण मी सांगितलं. ओके. रेया, मी तुला अनम्यूट केलं होतं बाळा, पण तू रिस्पॉन्स दिली नाहीस. श्रेया अनम्यूट कर. श्रेया, श्रेया अनम्यूट कर बाळा. श्रेया, दुर्वा बाळा, आपण स्कॉलरशिपचं चॅप्टर घेतोय, त्याच्यामध्ये EVS 1 आणि 2 नसतो. यू नो दॅट. अरे बापरे, श्रेया कुठे गेली? श्रेया रीड कर ना बाळा. हॅलो श्रेया. ओके. श्रेया पानसरे, अनम्यूट करायचंय. Yes, हा, ma'am. रीड करायचं बाळा क्वेश्चन. Yes, ma'am. Anushka score of marks in more than
Arya but less than Aboli. Shivanti's score is same as Arya but no more than Chameli, who has scored the highest mark. हा, आता बघा अनुष्काचे स्कोर जास्त आहेत, पण जास्त कोणापेक्षा आहेत? आर्यापेक्षा. ओके, अनुष्काचं काय आहे? स्कोर जास्त आहे कोणापेक्षा? आर्यापेक्षा. राईट? आर्यापेक्षा. हा, बट लेस दॅन अबोली. पण अबोलीपेक्षा काय आहे? लेस आहेत, म्हणजे अबोलीचे जास्त असणार आहेत अनुष्कापेक्षा. येस. शेवंती स्कोर इज सेम ॲज आर्या, म्हणजेच इथं पण काय येईल? आर्या आणि अँड शेवंती येईल. ओके ओके, बट नो मोर दॅन चमेली. पण चमेलीपेक्षा जास्त नाहीत, म्हणजे चमेलीचे आर्यापेक्षाही जास्त गुण येतील. ओके, क्लिअर आहे का बाळांनो? देन हू हॅज स्कोर्ड द हायेस्ट मार्क. तर हायेस्ट मार्क कोणाचे येतील? आता बघा, जर आपण क्रम लावायचं म्हटलं तर आधी अबोली येईल, कारण अबोलीचे काय होतील? जास्त गुण. म्हणजे सगळ्यात कमी गुण कोणाचे आहेत? आर्या आणि शेवंतीचे. आर्या, त्याच्यानंतर शेवंती. ओके, त्याच्यानंतर शेवंती नंतर कोण येईल? चमेली. राईट? चमेली नंतर कोण येईल? अनुष्का. आणि त्याच्यानंतर अबोली, म्हणजे अबोलीचे सगळ्यात जास्त गुण येतील. यस ऑर नो? कारण आर्या शेवंतीचे तर सारखे आहेत, आणि आर्या शेवंतीपेक्षा चमेलीचे थोडे जास्त आहेत, चमेलीपेक्षा अनुष्काचे थोडे जास्त आहेत, आणि अनुष्कापेक्षा अबोलीचे थोडे जास्त आहेत. हा बोला. हॅलो. हा बोल बाळा. काय बाळा? ओके, श्रेया पानसरे, आन्सर इज करेक्ट और रॉंग? Yes. ओके, अबोलीचे सगळ्यात हायेस्ट गुण येणार आहेत. ओके, हायेस्ट मार्क कोणाला असणार आहेत? अबोलीला असणार आहेत. अबोलीला. Yes. ठीक आहे, इथपर्यंत कळालंय सगळ्यांना? नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा. Yes. हा, म्यूट करायचे, जे अनम्यूट आहेत ना त्यांनी म्यूट करायचं बाळांनो. दुर्वा क्षीरसागर, अनम्यूट करायचंय आणि रीड करायचं क्वेश्चन. दुर्वा. Yes, miss. Yes, हा. miss. Good evening. गुड इव्हिनिंग. दुर्वा बाळा, आपल्याला एन्व्हायरमेंट 1 आणि एन्व्हायरमेंट 2 हा आपल्याला स्कॉलरशिप साठी सब्जेक्ट नाहीये. हा तुमच्या स्कूलमध्ये घेतला जाईल. ओके, ज्याला की आपण EVS स्कूल बोलतो. मध्ये. येस. अच्छा, म्हणजे स्कूल मधले पेपरचं बोलल्यात का? हा, ते आपल्याला क्वेश्चन होता ना, तो थोडी सिलेबसचा पार्ट आहे. तो क्वेश्चन आहे, सॅम्पल क्वेश्चन अच्छा, आहे मला तो. वाटलं की आपल्या क्लासमध्ये स्टार्ट होणार आहे. नाही, आपलं क्वेश्चन चालू होतं बाळा ते. ओके, अच्छा. चला रीड करायचं क्वेश्चन. Question number 4. Devdatta is taller than Bhagwan but not taller than Dhruv. Yash is shorter than Dhruv but taller than Devdatta. So, who is the shortest? काय येईल? आता इथे काय म्हणते बघा. I think देवदत्ता इज टॉलर दॅन, म्हणजे देवदत्ता हा कोणापेक्षा मोठा आहे? सॉरी हा गाईज, हा भगवानपेक्षा मोठा आहे. राईट?
ओके, बट नॉट टॉलर दॅन ध्रुव. म्हणजे ध्रुव काय असणार आहे, देवदत्तापेक्षाही मोठा असणार आहे. येस. परिसर यश इज शॉर्टर दॅन ध्रुव. ध्रुवपेक्षा शॉर्ट कोण आहे, यश आहे. बट टॉलर दॅन देवदत्ता. टॉलर दॅन देवदत्ता, देवदत्तापेक्षा काय आहे, मोठा आहे. ओके, सो हु इज द शॉर्टेस्ट? व्हॉट इज द आन्सर गाईज? आन्सर तुमच्या पुढे आहे, कोण सांगेन? and 2 number. येस, कोण सांगितलं? कोण सांगितलं मला आता आन्सर? ओके, 2 number इज द करेक्ट आन्सर. ओके, भगवान हा आपला काय येईल, शॉर्टेस्ट जो आहे तो कोण येईल, भगवान आहे. कारण ध्रुव सगळ्यात मोठा आहे, ध्रुव नंतर यश आहे, यश नंतर देवदत्ता आणि देवदत्ता नंतर भगवान. ओके, आदर्श अनम्यूट करायचं बेटा. Yes, ma'am. क्लिअर आहे क्वेश्चन? हो समजलंय? हो ओके, एनी डाऊट? no. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण. आदर्श रीड करायचं नेक्स्ट क्वेश्चन. Sanjay, who lives in a joint family with parents, has 3 married uncles and 3 counselors. Grandparents take good care of their younger siblings. So, how many people are there in Sanjay's family? आता इथे काय म्हणताय, संजय आणि त्याचे पॅरेंट्स अँड देअर पॅरेंट्स. ओके, तर किती होतील सगळे? 3, राईट. आई वडील हो. आणि संजय इज इक्वल टू किती, 3. येस. त्याच्यानंतर हॅज 3 मॅरिड अंकल्स, म्हणजे अंकल्स किती होतील, 3. 3. ओके, त्याच्यानंतर काय सांगितलं, हो. अँड देन 3 कझिन्स. कझिन्स किती येतात, 3. येस. ग्रँडपेरेंट्स टेक गुड केअर ऑफ यंगर सिबलिंग्स. ग्रँडपेरेंट्स किती येतील, 2. येस. 2. सगळ्यांनी लक्ष द्यायचं, मी कोणालाही विचारू शकते, अवधूत मराठेलाही क्वेश्चन विचारू शकते. ओके, लक्ष पाहिजे. सो हाऊ मेनी पीपल आर देअर इन संजय's फॅमिली? तर किती फॅमिली मेंबर्स येतील? सगळं तुमच्या पुढे 11. ठेवलंय बाळांनो. 11. 11. 11 येईल का? हो. आता बघा, जर त्याचे अंकल 3 राहतात तर त्यांच्या वाईफ्स कुठे गेल्या? येस ऑर नो? आदर्श, फक्त अंकललाच ठेवायचं का घरात? नो. त्यांना अंकल्सना आंटी पण असतील ना त्यांच्या सोबत, का आंटींना पाठवून द्यायचं माहेरी? नाही. ओके, तर मग 11 + 3 करायचंय, राईट? 14. येस. तर आन्सर विल बी सेकंड ऑप्शन इज अवर करेक्ट ऑप्शन. येस आदर्श? येस मॅम. ठीक आहे, सेकंड ऑप्शन येतो, सगळ्यांनी चेक करायचंय, सगळ्यांचा सेकंड ऑप्शन येतोय का? रेया अक्षरशः रडत आहे. रेया, यू मिस द चान्स. ओके, हा, आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आता. 1 minute हा गाईज. रेया, वेअर इज रेया? रेया झाल्यानंतर समीरा रीड करेल. ओके, रेया अनम्यूट कर बेटा आणि रीड कर क्वेश्चन. यस मैम, गुड इवनिंग. गुड इवनिंग, कहाँ पे थी आप? मैम हाच रीड करू का?
नाही, नेक्स्ट क्वेश्चन हा झाला ना बाळा. Sneha बोला. and Shweta. हम्म. Sneha and Shweta like Marathi subject. Shweta and Anjal like English subject. Shweta and Anjal like science subject, and Sneha and Neelam like Hindi subject. So answer the following questions. Who like हम्म. 3 subjects in total? हा, आता काय सांगाल आन्सर? आता बघा इथे काय सांगितलंय. स्नेहा अँड श्वेता लाईक मराठी सब्जेक्ट. ओके, स्नेहाला आणि श्वेताला काय आवडतं? 1 मिनिट गाईज. Ma'am, answer is option number 2, Shweta. मराठी, राईट. त्याच्यानंतर श्वेता आणि अंजलीला काय अंजली असेल मे बी. अंजलीला काय आवडतं? इंग्लिश सब्जेक्ट. म्हणजे श्वेता डबल आली, राईट. त्याच्यानंतर काय सांगितलंय? श्वेता 1 मिनिट हा गाईज. Shweta and Anjali like science subject and Sneha and Nikam like Hindi subject. Okay, so answer the following. Who likes 3 subject in total? तर ऑप्शन आपला श्वेता येईल, कारण श्वेताला मराठी आवडतो, श्वेताला इंग्लिश ही आवडतो, आणि श्वेताला कोणता सायन्स पण सब्जेक्ट आवडतो. म्हणजे 3 सब्जेक्ट तिला आवडतात. बाकी अशा कोणत्याच रिपीट तिच्या फ्रेंड्स नाही आले की त्यांना 3 सब्जेक्ट आवडतात. कोणाला 1 सब्जेक्ट आवडतो तर कोणाला 2 सब्जेक्ट आवडतात. येस रेया? Yes, ma'am. क्रांती, इमेजेस नाही सेंड करायचे चॅट बॉक्स मध्ये. ओके, रेया अनम्यूट करायचं, म्यूट करायचं बेटा. ओके, वेअर इज समीरा? समीरा अनम्यूट करायचं बेटा. येस मॅम. नेक्स्ट क्वेश्चन रीड करणार? हो. 1 मिनिट. रीड करायचं बाळा. हू लाईक्स ओनली वन सब्जेक्ट? कोणाला आवडतो फक्त 1 सब्जेक्ट? आता वरती बघ एकदा आणि सांग. हो. काय येईल समीरा? सगळ्यांनी आन्सर सांगायचं चॅट बॉक्स मध्ये. आणि 1-5 मिनिटांनी आपली मीटिंग क्लोज होऊ शकते, तर रिजॉईन करायचं. ओके, सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना रिजॉईन कसं करायचंय? समीरा बाळा, काय येईल आन्सर? नीलम. येस, करेक्ट आन्सर. हा, त्याच्यानंतरचा वाच समीरा. हू डझंट लाईक सायन्स सब्जेक्ट? कोणाला आवडत नाही सायन्स सब्जेक्ट? मॅम एकदा दाखवता का परत स्क्रीन? ओके, 1 मिनिट. हा, ऑप्शन रीड करून घे म्हणजे तुला लक्षात येईल बाळा. ओके. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 श्वेता आहे, सेकंड नंबर अंजल आहे, थर्ड नंबर स्नेहा आहे, आणि फोर्थला नन ऑफ दीज आहे. मॅम स्नेहा. येस बेटा, कारण तिथे 2 ऑप्शन जे दिलेले आहेत, श्वेता आणि अंजल, त्यांना काय आवडतं? सायन्स सब्जेक्ट आवडतो, राईट. मग त्याच्यामुळे नन येस. ऑफ दिस हा ऑप्शन येणार नाही. पण स्नेहाचं तिथं त्यांनी तिथे एक्सप्लेन केलेलं नाही की स्नेहाला आवडतो की नाही, त्यामुळे स्नेहा ऑप्शन आपला करेक्ट येईल. ओके,
हा म्यूट करायचे बाळा. दक्ष लोणे अनम्यूट करायचंय. Yes, ma'am. रीड करायचं बाळा क्वेश्चन. A tiger is faster than a deer. A rabbit is faster than a fox. A horse is faster than a deer, but not faster than a leopard. A leopard is faster than a tiger. So, which animal is the faster? हा काय येईल आन्सर? आता तूच सांगायचं आन्सर. ओके. Okay. Tiger. कसं येईल टायगर सांग बरं. आता बघा. Leopard येईल मॅम. Leopard. 1 मिनिट. Leopard. हा लेपर्ड राईट. कारण आता बघा इथे काय म्हटलंय. अ टायगर इज फास्टर दॅन अ डिअर. अ रॅबिट इज फास्टर दॅन फॉक्स. म्हणजे फॉक्स पेक्षा रॅबिट हा फास्ट आहे आणि डिअर पेक्षा टायगर हा फास्ट आहे. आणि हॉर्स हा डिअर पेक्षाही फास्ट आहे, बट नॉट फास्टर दॅन लेपर्ड. म्हणजे लेपर्ड पेक्षा तो फास्ट नाही. आणि लेपर्ड इज फास्टर दॅन टायगर. म्हणजे कसं येईल? लेपर्ड झाल्यानंतर टायगर फास्ट पळतो, टायगर झाल्यानंतर हॉर्स, हॉर्स झाल्यानंतर डिअर, डिअर झाल्यानंतर रॅबिट आणि रॅबिट झाल्यानंतर फॉक्स. त्यामुळे आपला ऑप्शन काय येईल? थर्ड ऑप्शन लेपर्ड. ओके. 1 मिनिटने आपली लिंक क्लोज होऊ शकते, तर रिजॉईन करायचे बाळांनो. ओके. दक्ष म्यूट करायचे बाळा. दक्ष म्यूट करायचंय. अनन्या साठे अनम्यूट करायचंय. Yes, ma'am. रीड करायचं क्वेश्चन. A thing बोला.